वेलकम पार्ट 4 ऑफ आमचं लग्न कसं जमलं। यांनी मला जो मेसेज केला होता ना तो असा होता की साडीमध्ये तशी तू चांगली दिसते, म्हणजे यांना मला असं म्हणायचं होतं की तू छान दिसते, पण हे म्हणे की तू साडीवरती चांगली दिसते। आणि यांनी यांच्या जे उत्तर सांगत होते ना यांचे काका, तर ते पण हेच होतं की हे त्यांच्या मुलींना म्हणत होते की अरे एक नंबर दिसती पोरगी असं। आणि हे ऐकून मला खरंच खूप जास्त लाज वाटत होती। आता मुला मुलीची पसंती झाल्यानंतर मोठ्यांनी बघायचं ठरलं। मग माझ्या इकडून जे माझे काका मावशीन ते आले, त्यांनी मुलाला बघून गेले। नंतर मुलाकडचे आले तेही मला बघून गेले आणि हा फोटो तेव्हाच आहे। इथून पुढेच आमचं खरं स्ट्रगल सुरू झालं। म्हणजे आता सगळं जमाजमी झाली होती। मग आता असं ठरलं की साखरपुडा कसा करायचा। आता इथेच आमचे मतभेद व्हायला सुरुवात झाली होती। म्हणजे आता आम्ही नॉर्मली फोनवरतीच मेसेजवरती बोलायचो आणि माझं असं फिक्स होतं की मला जास्त खर्च करायचा नव्हता, मला साधं सिंपल लग्न करायचं होतं। आणि या उलट यांचं असं मत होतं की मी एकुलता एक आहे, तर माझं लग्न मस्त धूमधाममध्ये व्हायला पाहिजे। आणि मला हे अजिबात नको होतं की मी तर लग्न करून जाईल पण पुढचे काही वर्ष माझे बाबा ते हेच कर्ज फेडत बसतील। आणि त्यामुळेच मग आमचे मतभेद भांडण सुद्धा होत होतं। आणि मग नंतर शेवटी असा निर्णय ठरला की आपण साधी सुपारी फोडूया आणि मुलगा येणार हे मुलाला आदल्या दिवशी कळलं होतं। पण यांना माहीतच होतं की कुंकू लावायचे म्हटल्यावर ती पूजा राहते आणि त्यात मुलगा सुद्धा येतो। तर मग आता आमचा तारीख फिक्स झाली। तारीख ही होती की 11 जून म्हणजे यांचा बर्थडे होता। त्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू झाली। आम्हाला साडी खरेदी करायची होती म्हणून इकडून मी आणि माझी आजी गेली आणि तिकडून मम्मी आणि माझी मोठी नणंद म्हणजे साक्षी दीदी ह्या आल्या होत्या। मग आम्ही साडी घेतली। मी एकदम सिंपल 2000ची साडी घेतली होती। आता असं ठरलेलं होतं की इकडून 100 आणि तिकडून 100 अशा 200 लोकांमध्येच फक्त साखरपुडा होईल। पण ती संख्या नंतर ऑटोमॅटिक वाढली आणि आम्ही सुद्धा थोडं प्रिपेअर होतं की मुलाकडचे 100 म्हटल्यावर 200 लोकच आणणार। साखरपुड्याआधी आम्ही एका कॅफेमध्ये भेटलो आणि मेसेजवर असणारा व्यक्ती आणि समोर असणारी व्यक्ती यांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। मी भेटल्यानंतर माझे यांच्याबद्दलचे सगळे मतं बदलले। तर आमच्यात काय बोलणं झालं हे मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये सांगते।